काल प्रतीक मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुमित फायटर्स तलासरी. आदरणीय सुभाषजी पाटील साहेब, आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रतीक या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करावं. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये एका साईडला माधवजी विठ्ठल ठाकरे यांना आपण पाहतायत आणि राज माधव ठाकरे यांना आपण पाहू शकाल. पिता पुत्र अशी ही पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. हे क्वचितच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं आणि तो योग भेटीचा असं म्हणायला हरकत नाहीये. तर दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. एका साईडला आपण पाहतायत पालघर जिल्ह्यातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पालघर जिल्हा 8 तालुक्याने भरलेला जिल्हा म्हणून आपण पाहू शकतायत. त्यामध्ये एक वाडा तालुक्यामध्ये सुंदर ही स्पर्धा आपण अनुभवतायत. आजचा 5वा दिवस आहे या स्पर्धेचा. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षक राजांचं पुनश्च एकदा करूया आपण सुस्वागतम. गावदेवी धानीव ही टीम 2 करताना पाहायला मिळते. जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीम समोर सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला विश्वनाथ जाधव, विशूला आपण पाहतायत. मीरा भाईंदर बिग बॅश जी नुकतीच स्पर्धा पार पाडली गेली आणि त्यामध्ये बुधवारच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ ज्याने केला. 5 विकेट्स मिळवत चांगली दमदार बॅटिंग सुद्धा केली आणि विश्वनाथ जाधवने आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड झाली होती त्या स्पर्धेमध्ये एन पी स्पोर्ट्स प्रेझेंट आपण पाहिली ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅच नुकताच गेल्या वीकमध्ये पाहायला मिळाला. त्यांचा संघ जरी पराभूत झाला जयमल्हार खारीगाव, परंतु त्याने आपली प्रतिष्ठा काय आहे हे दर्शवून दिलं गेलं. तर एका साईडला जय विश्वकर्मा, एक टेनिस बॉल क्रिकेटचा एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याने गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर आपल्या नावाचा डंका वाजवलाय, तोच खेळाडू पाहायला मिळतो. तर एका साईडला जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पंकज माळी आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑल द बेस्ट. सामना 3 षटकांचा आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. विश्वनाथ जाधव चहू बाजूने खेळण्याची क्षमता आहे आणि लेगबाईचा इशारा एक वेगळ्या स्टाईलमध्ये आपण पाहतायत. माधव ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. 1 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यस पंच, क्षमस्व, बॅटची एज हलकीशी लागली होती असं म्हणणं आहे पंचांचं. राज ठाकरे यांनी सांगितलं. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. काही इंचांवर चेंडू या वेळेला आपण पाहतात गॅदर करतोय. पंचांकडे अपील केले होते. त्या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. जय विश्वकर्मा असा एक खेळाडू आपण सातत्याने पाहिलंय, जो एक डिसिप्लिन खेळाडू आणि स्पोर्ट्समॅनशिप या खेळाडूच्या अंगीकृत ही सातत्याने गेली कित्येक वर्ष मी पाहिलंय. 2015चा दिवस 26 जानेवारी आणि पहिला डेब्यू जर आपण पाहिला तर गावदेवी धानीव टीममध्ये केला होता, खासदार चषकामध्ये. तोच खेळाडू पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. पंकज माळी चांगली गोलंदाजी करत असताना लेंथ अँड लाईनचा राजा, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आपण सातत्याने पाहिलंय की क्रॉस बॅटचा उपयोग जेवढा तुम्ही करतील तेवढ्या धावा कमी आणि सरळ बॅटचा जेवढा उपयोग करतील तेवढा धावा जास्त, हे समीकरण पाहायला मिळतं. ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. शफल झाले आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नियंत्रणबद्ध षटकार, 6 धावा.
गोड गळ्याचा धनी परमेश माळे यांच्या आवाजात हे गाण्याने मात्र अप्रतिम आपण पहिली प्रसिद्धी मिळवली. षटकार आला, नंतर बाउन्स मिळतोय. अचानक यावेळेला अपेक्षित बाउन्स आपण पाहू शकाल, जो नॅचरल बाउन्स असतो. ज्यावेळेला गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक उसळी घेतो त्यावेळेला एक सरप्राईज बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने पंकज माळीने यावेळेला जरूर दर्शवलं आणि पंच ऑन करतायत की पहिला बाउन्स तुझा यावेळेला क्लिअर झालाय, दुसरा बाउन्स आला तर वाईट दिला जाईल, असे पंच वॉर्न करत असताना पंकज माळी समोर. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केला, एकदा वर्जित केली जाईल. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, अचूक फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना या सिंगलच्या सहाय्याने अश्विन आम्हाला या ठिकाणी दर्शवतात, आमचे गुणलेखक, की पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर गावदेवी धानिव या टीमची स्थिती 8 वर जाऊन पोहोचली गेली. एक षटकाराचा समावेश जरूर आपण पाहतायत. अजून 2 षटके येणं बाकी आहेत. विश्वनाथ जाधव सारखा एक तडाखेबंद फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील 6 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले गेले. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. दुसरं षटक उमंग आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन एक फिल्डर डीप बॅकवर्ड पॉइंटला घेतला जातोय. तदनंतर कव्हर पॉइंटचा फिल्डर थोडासा हटवला जातोय, तो आपण पाहू शकतायत सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर एक लॉंग ऑफ स्वतः ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर लॉंग ऑन आपण पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफमध्ये थोडासा शॉर्टला घेतला जातोय. एक डीप मिड विकेटला आहे, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक लॉंग स्टॉप. अशा पद्धतीने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 8. आता जय विश्वकर्मा आणि विश्वनाथ जाधव एक गोड जोडी ही मैदानाच्या आतमध्ये धानिव टीमची पाहायला मिळते. या संघामध्ये नंदकुमार पाटील यांनी भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट हाताळलं. ऑन साईडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. काय नजाकत पाहायला मिळाली, टायमिंग बेमिसाल. सरळ चेंडूला पाठवलं 6 धावन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावसंख्येवर. पहिल्याच बॉलवर यावेळेला टार्गेट होतं की पहिल्याच बॉलपासून आता इथे आपल्याला थांबायचं नाहीये. तर इथे जर आपण पाहिलं तर एक षटकारांची आत्तषबाजी करायची आहे हे दर्शवत असताना ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट सिक्सर आला. तिथून पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने शफल होऊन खेळले गेले. गॅपमध्ये नाहीये चेंडू. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, ॲक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न जे आपल्याला पाहायला मिळतं सुप्रीमो ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं, तिथून ISPLचे दरवाजे आता ऑटोमॅटिकली उघडताना, परंतु ते कष्ट केल्यानंतर तुमचे ऑटोमॅटिकली दरवाजे उघडताना पाहायला मिळतील. त्यासाठी करावे लागतील खूप कष्ट आणि मेहनत. इथून ऑन साईडला विश्वनाथ जाधवचा पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. येणारा भगवा करंडक, षटकार, 6 धावा. एकवीस रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. ही ताकद आहे का 2023 मध्ये या खेळाडूला एक्सप्रेसो कार मिळाली सुप्रीमो चषकामध्ये. ते दर्शवत असताना बॉडम हँडचा खूप चांगला वापर करतो. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, खूप काही गुणवत्ता ठासून भरले लहानपणापासून. ऑन साइडला खेळला गेला विश्वनाथ जाधव इज ऑन अ फायर. ग्रेट टायमिंग, इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. ब्रँड आहे धानिवचा. 6 धावा.
नो बॉलचा इशारा पंचांनी जरूर दर्शवून दिला गेलाय. थर्ड मॅनला वेगाने धावतायत फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव आराम के साथ 2 धावा कंप्लीट करतोय. 2+1 अशा मिळतील 3 धावा. या 3 धावेसहित यस पंच नो बॉलचा इशारा करत असताना ॲक्युरेट होते. ॲक्युरेसी त्यांनी दाखवली आणि काय डोळ्यांची नजर आपल्याला पाहायला मिळते आहे. कॉर्डिनेशन अप्रतिम आपण पाहू शकाल. ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत त्यांनी निहाळलं आणि हीच पंचांची खरी ताकद असते, हीच ओळख असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2+1 अशा पद्धतीने गावदेवी धानिव टीम जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. उमंग थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा पंकज माळीने दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च केलेत. फ्रीडचा सिग्नल मिळालाय. आता या फ्रीडच्या बॉलवर विश्वनाथ जाधव एक तडाखेबंद फलंदाज कसा खेळेल याकडे लक्ष लागलंय. इथून पाहतोय ऑन साईडला टप्प्याच्या चेंडूला सरळ पाठवलंय आउट ऑफ द पार्क. ताकद आणि नजाकत, टायमिंगचा बेताज षटकार. 36 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काय या खेळाडूंचे फॅन फॉलोविंग वाढले जातात त्याचं एकमेव कारण त्यांची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही त्यांच्या अंगीकृत असतं. आणि खास करून विश्वनाथ जाधव जरी आज मोठा खेळाडू असला तरी सुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत. डाऊन दी अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. 5 बॉलमध्ये 28 रन, क्या बात आहे. ऑफ साईडला ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न. 5 स्ट्रोक खेळल्यानंतर त्याचं रिॲक्शन त्याच्या मुखातून पाहायला मिळाला. मी चुकीचा शॉट सिलेक्शन केलं. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 37 धावा. कारण विश्वनाथ जाधवकडे ते रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचे प्रयत्न सुद्धा करत असतो आणि तेच त्याच्या मनामध्ये होतं की इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला असता तर कदाचित तिथे धावा येण्याची शक्यता होती. परंतु तसं घडलं नाही. डबल माइंडमध्ये गेले आणि शेवटचा बॉल उमंगचा यावेळेला खराब असल्यानंतर सुद्धा मात्र यावेळेला विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून एक मिस टायमिंग स्ट्रोक, एक धाव आली आणि संघाची धावसंख्या गावदेवी धानिव टीमची जाऊन पोहोचते 37. या षटकामध्ये 29 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्या. महागड षटक आपण पाहतायत. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय नामदेवजी धनगरे साहेब यांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचं खरोखरच मंडळ जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच, त्यांचं ऋणी राहील तेवढं कमीच आहे. आणि नामदेवजी धनगरे साहेब आपलं खरोखरच विशेष सहकार्य लाभले त्याप्रती या आयोजकांच्या वतीने, अर्थातच धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्याला मानाचा मुजरा. ऑन साईडला टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून येतोय कणखर दर्जेदार षटकार. 6 धावा. 43 रन्स. परफेक्ट मेरिट वर येऊन देतो. मेरिट मध्ये खेळत असताना फलंदाज पाहायला मिळतो. युजर्स फुटवर्क, त्याचप्रमाणे त्याचं आय कॉर्डिनेशन. ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता. चेंडू छान होता परंतु काय एक्झिक्यूट केलं चेंडूला. पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. एकूण 50 आणि स्वतःच्या वैयक्तिक 38 धावांवर खेळ करत असताना विश्वनाथ जाधव काय आक्रमकता दाखवली. सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर धीरज. थोडासा अडचणीत जरूर आहे. एक संघ भिवंडी तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय. एक संघ पालघर तालुका आणि वसई तालुका आणि पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतं. म्हणजे कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या भगवा करंडक 2024च्या माध्यमातून. आणि हीच ओळख आहे या स्पर्धेची. गुड डिलिव्हरी. ही लेंथ खूप महत्वाची भूमिका असते. बेस्ट अँड बेटर, वेल अँड गुड लेंथ लाईन आपण पाहू शकाल. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 49 वर जाऊन पोहोचले गेली गावदेवी धानिव या टीमची. शेवटचे 3 बॉल आहेत. 38 वर खेळ करतोय विश्वनाथ जाधव.
ऑन साईडला खेळलं गेलंय. खूप छान पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. डीप मिड विकेटचा फिल्डर त्वरित फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल विशूच्या बॅटमधून येईल आणि अशा प्रकारे 50 धावा या गावदेवी धान्यू टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कम्स ऑफ 50. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सरळ बॅटचा उपयोग केला. ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु 50 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली. जय विश्वकर्माने अगोदरच्या पहिल्या षटकात थोडासा स्ट्रगल करत होता, परंतु तदनंतर शांत राहिल्यानंतर आपण पाहू शकलात खूप चांगली बॅटिंग करत असताना जय विश्वकर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. टाळ्यांच्या गजरात जय विश्वकर्मा याचं स्वागत केलं जातं या खेळाडू कक्षामध्ये. संघाची धावसंख्या 50 ला पहिला धक्का. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज सज्ज होईल. धीरज आपल्या गोलंदाजी मार्कवर. धीरजचं कौतुक करेन, त्याने कमबॅक केलंय या 2 बॉलवर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. नंदन त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि नंदनला माहिती होतं माझ्या बॅटच्या खालून हा चेंडू निघून गेलाय. कदाचित असं वाटलं की वाईट बॉल येईल, परंतु इथे आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. 51 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 29 धावा आणि तिसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर धावा जवळजवळ आपण पाहू शकतायत 14 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 50 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला विजयाकरता 51 रनची आवश्यकता असेल आणि या आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक प्रतिनिधी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील. टॉस करण्यासाठी सूरजजी पाटील या आपण त्यांचा दमदार आवाज ऐकूया. चला बोट टीम कॅप्टन तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे आणि रॉयल गोरसई बी कॅप्टन. या ठिकाणी तिरंगा स्पोर्ट कॅप्टन शास्त्रीनगर कॅप्टन पोहोचलेले आहेत. त्याबरोबर अंश 11 गोरसाई बी टीम. टॉससाठी आमंत्रित करूया सदाशिव पाटील, अतुल गोतारणे यांना. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. लिजन क्रिकेटर आबिडगर गावाचे सदाशिव पाटील, अतुलजी गोतारणे, प्लीज वेलकम टॉस बॉक्स. धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर. फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये नामदेवजी धनगर यांच्या माध्यमातून. धर्मवीर प्रतिष्ठान भगवा करंडक पाहतायत. अगदी मागच्या अनेक 50 ते 60 वर्षापासूनची परंपरा आहे. धर्मवीर आनंदिके साहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं मैदान. टॉस या ठिकाणी केला जाते. दोन्ही कॅप्टन आपल्या सभेत जोडलेले आहेत. लाईव्ह थेट प्रेक्षेपण या ठिकाणी कव्हरेज साऊंड क्रिएशनवर आपण लाईव्ह पाहता यूट्यूबवर. एका बाजूला अंश 11 गोरसाई बी कॅप्टन आमच्या सभेत, दुसऱ्या बाजूला तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर. टॉस विन तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर. काय घेणार? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग घेतलेली 3 ओव्हरची मॅच. वेल डन, बेस्ट ऑफ लक. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवर विनंती, आपण सन्मान व्यासपीठावर जायचं आहे. प्लीज वेलकम अंश 11 गोरसाई बी टीम. मागच्या वर्षी याच खेळपट्टीवर आपण फायनल 51,000ची ट्रॉफी उचलली होती. यावर्षी सुद्धा त्यात आमच्यामध्ये आपण पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपली बॅटिंग आपल्याकडे येते. टॉस जिंकला असतं काय स्वीकारलं असतं? आम्ही फलंदाजी घेणार होतो आणि फलंदाजी झालेलं आहे. क्या बात आहे. जे हवं ते मिळालेलं आहे आणि जे हवं ते मिळतं तेव्हा तुमची स्ट्रॅटजी प्लॅन ए चालणार. प्लॅन बी ही तुमच्याकडे होता का जर फिल्डिंग आली असती तर? नाही, आम्ही बॅटिंगच करणार होतो. बॅटिंग मिळते 3 षटकाच्या मॅचमध्ये. कुठपर्यंत टार्गेट आपल्या टीमनं द्यावं अशी तुम्हाला अपेक्षा आहे कॅप्टन म्हणून? 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, कारण की गोलंदाजी चांगले, पवन आहे, कपिल आहे, सूरज आहे, किशोर मुकादम यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत.
मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण खेळता, अनेक लाखोंची पारितोषिकं आपण जिंकता, अनेक सिरीज आपण घेतात, बॅट्समनचे अनेक पुरस्कार बॉलरचे आपण घेत आहेत. अनेक मोठ्या स्पर्धा आपण खेळलेल्या आहेत. वाडा टेनिसच्या अनेक फायनल आपण दरवर्षी 5 ते 10 फायनल घेत आहेत. यावर्षी ही स्पर्धा पहिल्या अंगणातील पहिली 1 लाख आहे. पुढे 8, 10, 12 1 लाखाच्या मॅच होणार आहेत वाडा टेनिसमध्ये. या स्पर्धेचं आयोजन फर्स्ट इम्प्रेशन 1 लाख ट्रॉफी भगवा करंडक, काय म्हणाल? खूपच चांगली अशी स्पर्धा आणि ग्राउंड बोलला तर चांगलाच असेल, कारण गेल्या वर्षीसुद्धा फायनल मारली आणि यावर्षीसुद्धा चांगला खेळून जिंकण्याचा प्रयत्न असेल, कारण की स्पर्धा खूपच मोठी लाखाची स्पर्धा बोलली तर मोठी स्पर्धा आहे. आज या मैदानामध्ये गोरसे बी टीम इन ॲक्शनमध्ये कुठले कुठले खेळाडू पाहायला मिळाला प्रेक्षकांना? प्रेक्षकांना सर्वच खेळाडू पाहायला मिळतील ज्या आहेत त्यांच्यानं खेळणार आम्ही, कारण की काही प्लेअर आमचे कामानिमित्त बाहेर आहेत, जे आहेत त्याच्यानं खेळणार आम्ही. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन गोरसे बी टीम. ओव्हर टू कॉम्बॉक्सकडे आपण जाऊया. ठाकरे सर. धन्यवाद. आपण नक्कीच एक चांगली स्पर्धा पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये आज ओपन गटामध्ये अनेक मातब्बर संघ पाहायला मिळतात. नुकतंच आपण पाहिलं असेल गणेशपुरी संघाची सुरेख बॅटिंग पाहिली. त्यानंतर आता बघूया बॅटिंग पाहायची या पुढच्या संघाची, आणि कधी टार्गेट जे दिलं गेलं विजयाकरता ते बरोबर मोठं लक्ष असणार आहे सामन्यातून. एकंदरीत 51 धावा करायच्या आहेत. 50 धावा फलकावर लावल्या गेल्या 3 षटकामध्ये, आणि त्यामध्ये एक चांगल्यापैकी इथे सुरुवात चांगली करावी लागेल संघाला. समोर आपण पाहतोय तो जय बजरंग भाटाळे संघ, आणि निश्चितच सुरुवात पाहिली असेल प्रयाग यांची, ज्यात प्रयाग आणि प्रेम अशी ही जोडी मैदानात सुरुवातीलाच सज्ज झाली होती. ओपनिंग बल्लेबाज, आणि एकंदरीत मोठं लक्ष घेऊन जवळपास 17च्या गतीने धावा इथे करायच्या प्रत्येक षटकामधून. सुरुवातीलाच एक चांगला खेळ आपण पाहिला असेल जय विश्वकर्मा, आणि त्यानंतर विश्वनाथ जाधव. अगदी नक्कीच मी नेहमीच या खेळाला म्हणतो ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. अतिशय जबरदस्त खेळ करणारा खेळाडू आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्यात, विशेषतः सुप्रीमो मागच्याच वर्षी तुम्हाला माहिती असेल सुप्रीमोमध्ये फोर व्हीलर या खेळाडूंनी पटकवली, आणि आता ISPL देखील आपण पाहते मागच्या वर्षी देखील आणि गाजवलं. यंदा देखील ISPLमध्ये त्यांची पुन्हा एकदा निश्चितच खेळ त्यांचा पाहायला मिळेल. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणारा गाजवणारा खेळाडू आहे. आणि परंतु दरम्यान आपण सध्या आपण पाहतोय की या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सध्या भूमिका पार पडत आहेत. ते नंदन विश्वकर्मा, एक अष्टपैलूचा बळ असलेला हा संघ आहे. परंतु पंचांचा इथे वाईटचा इशारा आला, आणि वाईटनेसच्या धावसंख्येला सुरुवात पुढे जाती आहे ती 5 या धावसंख्येवर. तर सुरुवात पण पाहिली असेल सुरुवातीला चौकाराला तो प्रॅग यांच्या फलंदाजीवर, आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र एका पायावर मात्र चेंडूवर अगदी सुरेख असा नटराजप्रमाणे फटका मारला गेला तो फाईनच्या बाजूला, आणि सुरेखरित्या चेंडू सीमा पार जातोय. तर पॉवर प्लेचा फायदा इथे घ्यावा लागेल, आणि तोच घेतला जात असताना 2 चौकार आले. थँक्यू DJ. धावसंख्या पोचते फलकावरती 9 या अंकावर. निश्चितच सुरुवात तर निश्चितच चांगला की प्रत्युत्तर मिळतं आहे ते या संघाकडून, कारण लक्ष मोठं आहे तर आपल्याला ध्येय मोठं ठेवावं लागेल, आणि त्या ध्येयाचा पाठला करताना चांगली बॅटिंग इथे करणं गरजेचं आहे. दरम्यान पुढच्या चेंडूला देखील एक चांगला स्ट्रोक मारताना 2 षटकांमधून जो गॅप पाहिला त्या गॅपचा फायदा घेताना चेंडू अगदी डीपला थांबवला जातोय, आणि खूप चांगली मेहनत केली ती शतरक्षकांनी, आणि अखेर चेंडू पकडताना इथे धावसंख्या निश्चित रोखण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या चेंडूवर आपण पाहतोय आत्तापर्यंत 2 धावा जमा केल्या, आणि 2 धावा घेताना संघाची धावसंख्या आता वाढतीये. फलकावर जाताना ती 11 या अंकावर. 51 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतो ही सुरुवात झालेली या षटकातील पहिल्या षटकामधला खेळ आतापर्यंत पाहिला तर झाला आहे 3 चेंडूचा खेळ संपला गेला आहे, आणि 3 चेंडूमध्ये 11 धावा म्हणजे निश्चित चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगलं उत्तर दिलं जाते या सत्रामध्ये, आणि इथे टायमिंग थोडंसं चुकलं. चेंडू थोडंसं हवेत खाली क्षेत्रामध्ये चेंडू निश्चितच पडतोय, आणि त्या दरम्यान फलंदाज पुन्हा एकदा हो ना अखेर थोडं धोका होऊ शकतो इथे मात्र, आणि हा धोका टळला कारण विश्वकर्मा यांनी चेंडू अडवला, परंतु फेक मात्र चूक नव्हती ती एष्ट्यांवर, आणि त्यामुळे फलंदाज बाल बचावल्यात. त्याचाच फायदा मात्र 2 धावा मिळत आहेत संघाला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 13वर सरकली. बघा या संधी असतात सामन्यामध्ये, त्या संधी साधणं गरजेचं असतं. 1 शॉट, ओके 1 शॉट. तर दरम्यान तिथे 1 धाव कमी राहील. धावसंख्या 12 असं म्हणूया आपण. पंचांनी पूर्ण लक्ष वेधलं होतं आमच्या या षटकातील ज्या धावांवर, आणि निश्चित चांगलं हे पंचांची भूमिका आपण पाहतो मैदानातली. धावसंख्या 12 फलकावर लागली गेली, आणि पुढच्या चेंडूला तर एक चेंडू थोडासा
स्मॅच पद्धतीने खेळला गेला तो ऑफ साईडला. दरम्यान एक सिंगल धाव आणि धावसंख्या 13 पोहोचली. यावेळेस 13 धावा फलकाव लागल्या गेल्यात. पहिलीच आपण पाहतोय चांगली ही जमते जोडी आहे. सलामी चांगली द्यावी लागेल या उद्देशाने मात्र खेळत असताना हे दोन फलंदाज प्रयाग आणि प्रेम. प्रयागने आतापर्यंत 2 चांगले चौकार मारलेत. परत आता बघूयात प्रेम जे स्ट्राईकवर. आणि आता मात्र जबरदस्त फटका यावेळेस चेंडू लागली आरपार सीमे पार केलं जात आहे. उत्तुंग षटकार येतोय यावेळेस प्रेमच्या बॅटमधून. आणि धावसंख्यात बघता बघता 19 वर पोहोचले धडकले. पॉवर प्लेचा सुरेख फायदा घेतला गेला. अतिशय चांगल्यापैकी मात्र फटकीबाजी झाली आणि चांगलं उत्तर 17 धावा प्रत्येक षटकात करायचे असताना मात्र इथे 19 धावा फलकावं लागल्या पहिल्याच षटकामधून. आणि दणदणीत टिट फॉर टॅटची ही लढाई पण सध्या पाहतोय. एक चांगलं उत्तर मात्र इथे मिळालं ते या गोलंदाजीवर आणि चांगली सुरुवात. तर आम्ही सुद्धा कमी नाही आहेत खेळामध्ये निश्चित हे दाखवून देत आहेत हे दोन्ही फलंदाज. आणि त्यानंतर आता नवीन षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय आता देखील थोडंसं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते आणि त्याच वातावरणामध्ये ही स्पर्धा आज आपण पाहतो खेळताना. काल देखील अशाच प्रकारची एक खराब हवामान होतं आणि त्याचा हा फटका मात्र आपल्या सगळ्या स्पर्धेला बसला नाही. कारण आपण सातत्याने कालचे सामने व्यवस्थित पार केले आणि आज देखील आपल्याला पाहतोय आज बरेच पाहुणे संघ आज स्पर्धेमध्ये येत आहेत. अनेक तालुक्यातले आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नामांकित मोठे मोठे संघ आज या स्पर्धेला मात्र नक्कीच त्यांचा खेळ पाहण्याची संधी इथे प्रेक्षकांना मिळते आहे ती या भगवा कर्नाटकच्या निमित्ताने. चला वेळ घालू नका लगेचच पुढच्या षटकाला सुरुवात झाली पाहिजे. आणि यावेळेस गोलंदाजीमध्ये पण देखील बदल पाहतोय. आता गोलंदाजी मार्कवर सध्या गोलंदाज विश्वनाथ जाधव ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला खरोखरच एक डायमंड स्टार आहे या संघाचा. कारण आपल्या घरच्या टीममधून हा खेळाडू अगदी आपल्या मेहनतीने अगदी पुढे गेला आहे आणि आज मोठ्या मोठ्या स्पर्धा जो गाजवतोय. आज मात्र बघूया हे मैदान देखील त्यांनी गाजवलं आपल्या सुंदर बॅटिंगने सुरुवातीला. आणि आता बघूयात गोलंदाज म्हणून त्याची ही भूमिका इथे संघासाठी असेल कशा प्रकारची ते मात्र आपल्या इथून पाहणार आहोत या दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस. तर आपली गोलंदाजीची जबाबदारी सोपं घेतली आहे आपल्या खांद्यावर आणि षटकाला सुरुवात करताना पहिला चेंडू. हो हो सुरेख सुरुवात म्हणता येईल. अगदी गुडलेनचा टप्पा ठेवला. चेंडू थोडीशी कमी गती ठेवली होती. चेंडूवर नियंत्रण चांगलं राखलं गेलं आणि सरळ नेलं ते एष्टी मागे डॉट स्वरूपात. तर एक खूप टॅलेंटेड हा खेळाडू आहे. दरम्यान षटकातून पुढचा चेंडू यायचा चेंडू बघितला थोडासा लेग स्टिकवर आहे त्यावर चेंडूला चांगल्यापैकी फाईनच्या बाजूला खेळ गेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलेले आहेत त्यामुळे फक्त एकच धाव असेल त्यापेक्षा काही जास्त मिळणार नाही. आणि एक धावे देखील समाधान व्यक्त करताना धावसंख्या 20 पोहोचली 20 रन. अजूनही 31 धावांची गरज आहे. मोठं लक्ष आता गाठायचं आहे सामना कसा झाला. अभि तो दिल्ली बहुत दूर आहे असं मी म्हणेन. या दरम्यान षटकातून तिसरं चेंडू आणि पायात मिळालेल्या चेंडूवर आता हल्ला बॉल होतोय. अगदी काउंटर करताना चेंडू अगदी आरपार केले ते सीमे पार. उत्तुंग षटकार. अतिशय प्रेम यांचा मात्र एक जबरदस्त फटका. कृपया पाठवायचं मैदानामध्ये प्रेक्षकांचं मी नक्कीच कौतुक करेन कारण त्यांनी खूप आम्हाला साथ दिले या स्पर्धेतून. आणि प्रेक्षक वर्ग जेव्हा मैदानाच्या बाहेर चेंडू येईल तेव्हा आपण सहकार्य द्या स्पर्धेला. तर एक चांगला षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पाहता पाहता पोहोचते पलकावरती 26. पुढचा चेंडू मात्र थोडंसं खोदून टाकलं होतं आणि निश्चितच चांगला चेंडू हाताळताना फलंदाज त्याच्या बॅटच्या कडा घेऊन निघाला होता तो शॉट दरम्यानला की या दरम्यान एक सिंगल धाव. धावसंख्या पोहोचते ती 27 वर 27 म्हणजे नक्कीच चांगल्यापैकी सध्या तरी पाठलाग होऊ लागला मैदानातून. परंतु 3 षटकाचा सामना आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. ते भाव आहे संघाला भाटाळे संघाला. तर षटकातील 5वा चेंडू यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि थोडंसं लालच दाखवलं. याच्या लालचमध्ये ते फसलेत फलंदाज आणि एक सोपासा झेल देऊन आपल्याला मात्र माघारी परतावं लागेल. तर अतिशय बुद्धिमत्तेने आता ही गोलंदाजी आपण पाहतोय. चतुरस्थ गोलंदाजी पाहतोय ती विश्वनाथ जाधव यांची. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला हा सामना जिंकायचा तर लक्ष चांगल्यापैकी आहे. त्याच्या दरम्यान आपल्याला चांगले 7 या धावांची लाभती आहे आणि अशा वेळेस आपण एक वेगळ्या शैलीचा चेंडू हाताळला गेला आणि त्यावर फलंदाज पूर्णपणे मात्र ट्रॅपमध्ये अडकवला. तर विकेट क्रमांक आपण पाहतोय पहिला फलंदाज माघारी परतला आहे आणि एक गडी बाद धावसंख्या फलकावर आता स्थिरावली आहे. ती आत्तापर्यंत खेळताना ती 27-27 51 धावा करायची आहेत सामन्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानात जीतू येत आहेत जे 7 करण्याकरता ते प्रयाग यांना. परंतु इथे मात्र प्रेम
प्रॅग बाद झाले. त्यांनी सुरुवात खूप चांगली होती, 2 चौकार ठोकले, एक षटकार ठोकला. आताच देखील त्याचा प्रयत्न होता की षटकार ठोकून संघाला पुढे न्यायचा, परंतु तो प्रयत्न फसला आणि ते बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जीतोत जे जागा घेत आहेत त्यांची आता 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. सामना बघा अगदी रोमांचक होऊ शकतो. 7 चेंडू 24 धावा असं हे कॅल्क्युलेशन. हो प्रभू, पुन्हा एकदा अगदी सुंदर आपला शस्त्र हाताळला गेला या षटकातल्या पॉवरफुलचा. या अतिशय चांगला हा चेंडू म्हणावा गेला, पॉवरफुल चेंडू टाकला गेला आणि षटक संपलं ते विश्व यांचं. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 27 आणि आता मात्र निश्चितच विजयासाठी जे लक्ष्य टार्गेट असेल ते 24 धावांचं. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू 24 धावा म्हणजे जवळपास 4 षटकार ठोकावे लागतील. 4 चांगल्या चेंडूची निवड करायला गेल, परंतु इथे गोलंदाजीमध्ये देखील बदल होतोय आणि गोलंदाजी मार्कवर आता जय विश्वकर्मा, जे सरांनी मगाशी उल्लेख केला होता की अतिशय सातत्याने मात्र हा खेळाडू खेळ करत असतो. एक टॅलेंटेड खेळाडू आहे, कित्येक वर्षाचा अनुभव, जवळपास 10 ते 11 वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. आणि पहिला चेंडू अगदी कमी गतीचा अगदी छोटंसं रनअप पाहायला मिळतं. ते इथे त्याचं डॉटने सुरुवात करतायत जय विश्वकर्मा. तर अशा प्रकारे एक डॉट चेंडू निश्चित संघाला मात्र मागे नेऊ शकतो सामन्यातून, षटकातून. यावेळीचं पुढच्या चेंडूवर आक्रमण होते. यावेळीचं निश्चित चेंडू अगदी हवेची सफर करतोय आणि टप्प्याने तो चेंडू तर 1 बाउन्स निघाला की षटकार बघायचा. मात्र षटकाराची तिथे नोंद आली आणि उत्तुंग षटकार येतो, त्यामुळं या 6 धावा वाढल्या. चांगला माहिती फाईट तर नक्कीच होती मैदानातली. ही फाईट करताना 6 धावा देखील वाढल्या गेल्या. संघाची धावसंख्या आता पोहोचते ती 33वर 33. अजूनही 18 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. पुढच्या चेंडूवर तर त्रिफाचित मात्र फलंदाज त्रिफाचित बाद झालेत आणि संघाला आणखी एक मात्र नुकसान सहन करावं लागते, कारण दुसरा गडी बाद झाला आहे. फटकेबाजी नादात हा फलंदाज मात्र मैदान सोडतोय, मैदानातून बाहेर पडतोय आणि 2 गडी बाद. धावसंख्या 33 धावा. प्रेम सारखा फलंदाज देखील फटकेबाजी नादात ते सुद्धा माघारी परत बाद झालेत आणि त्या मैदानात जातील ते भावेश. कारण मोठं लक्ष होतं, 51 धावांचं लक्ष सोपं नव्हतं 18 चेंडूमध्ये, परंतु नक्कीच आपण कौतुक करूयात ते गणेशपुरी संघाकडून गोलंदाजांचा, का अतिशय नियोजित त्यांनी मारा केला आहे. प्रत्येक टप्पा चूक ठेवताना पहिलं षटक त्याला अपवाद नव्हतं, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या, पण त्यानंतर जिथून विश्वनाथ जाधव आले तिथून मात्र नक्कीच हे धावांना कुठेतरी ब्रेक लावले गेले आणि संघाला निश्चित थोडंसं थांबवलं गेलं आहे, फटकेबाजी करण्यापासून दूर ठेवता गेलं. आणि त्यामुळे सध्याची स्थिती जर पाहिली तर इथे शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आता 18 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूला षटकार ठोकावा लागेल आणि ही शक्यता थोडीशी कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. तर आज आपण गोरसाई संघाकडे देखील पाहतोय, खूप चांगले चांगले संघ आहेत, ते खेळाडू आहेत. पवन केने, सूरज केने, अनेक किशोर मुकादम, अनेक खेळाडू आपण निश्चितच मैदानात जेव्हा उतरतील तेव्हा पाहूयात. आज भावेश पवार सर नाही आहेत, कारण गेल्या वर्षी पण पाहिलं असेल या संघाने काल गेल्या वर्षी फायनल जिंकली होती आणि त्यावेळेस भावेश पवार स्वतः मात्र इथे होते. त्यांच्या समोर आम्हाला खूप चांगल्यापैकी गप्पा गोष्टी करता आल्या. दरम्यान पाहून तर पाहूयात आपण नवीन या फलंदाज जो मैदानात आला आहे भावेश त्याच नावाने, त्यांचा आपण उल्लेख करतो भावेश पवार, परंतु इथे मात्र भावेश या संघाचा आणखी एक फलंदाज 4थ्या क्रमांकाचा जो मैदानात दाखल होतोय. आणि इथून मात्र बघायचं आहे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडू षटकार हा आवश्यक होता. अशा वेळेस मात्र हा चेंडू थोडासा हलक्या हाताने खेळला गेला आहे आणि प्री डिटर्मिनमेंटमध्ये पाहिलं असेल तर त्यावर फक्त 1 धाव आली. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34वर. आता मात्र सामन्यात थोडीशी मुश्किल ओढवती आहे, कारण आता 2 चेंडू बाकी राहिलेत आणि 17 धावांची आवश्यकता. तर दुपारचं सत्र निश्चित प्रेक्षकांची संख्या देखील इथे वाढली गेली आहे. आणि यावेळेस मात्र आखूट टप्प्याच्या चेंडूवर एक चांगल्यापैकी फटका लागतो. चेंडू यावेळेस सरस वेरले करून सीमे पलीकडे षटकार. तर जो षटकार अगदी सुरुवातीला आवश्यक होते अशा प्रकारचे षटकार आता शेवटी मारून त्याचा तेवढासा फायदा होणार नाही संघाला, कारण आता फक्त औपचारिकता बाकी राहिले. 6 धावा वाढल्या गेल्यात संघासाठी आणि धावसंख्या पोहोचली ती 40वर. आता 11 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा चेंडू खेळ बाकी आहे. हेच प्रयत्न अगोदर करायला पाहिजे होते, मात्र हे प्रयत्न उशिराने केले गेलेत आणि आणखी एक चेंडू सीमे पलीकडे जातो षटकारा करता आणि 4 धावांनी संघ आता पराजित झाला असं म्हणावं लागेल. अगदी थोडक्यासाठी का होईना हुडकं मात्र बुडालं ते या संघाचं आणि त्यामुळे संघ थोडासा निसटता पराजय झाला तो संघाचा. तरी देखील हरकत नाही, खूप चांगलं तुम्ही फाईट केली या सामन्यामधून. ते भाटाळे संघ आपलं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेत आपण आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि जो संघ आपला नुकताच इथे विजेता झाला आहे तो अर्थातच धानीव. तर
मात्र नक्कीच या सामन्याचा एक वन मॅन आर्मी आपण पाहिलं असेल विश्वनाथ जाधव जे ठरले त्या सामन्यातले सामनावीर खेळाडू, कारण तब्बल इथे या सामन्यामध्ये आधी धावांचा पाऊस त्यांनी पडला आणि सुंदर गोलंदाजी सुद्धा करताना संघाला एक मोठा विजय मिळवून दिला तो या सामन्यातला.